काल मी गोलाईमध्ये सोना सेल्सच्या जवळ काही कामानिमित्त गेलेलो होतो. मग तेव्हा जे टोईंगवाले जे महानगरपालिकेचे होते, मग आम्ही गाडी लावल्यानंतर तिथे एकतर जागा नव्हती. मग जागा नसल्यामुळे आम्ही अर्धी लेनच्या अर्ध्यामध्ये होती गाडी आणि अर्धी बाहेर होती. मग तसे तिथं काही प्रकारचे तिथं पण गाड्या उभारले होते, जे की तिथले दुकानदाराचे असो ना ट्रक वगैरे टेम्पो होते तिथं. मग त्यावेळेस आम्ही गाडीच्या म्हणजे 1-2 पावलं पण पुढे गेलेलो नव्हतो. गाडी लावून फक्त एक मुलगा तिथंच थांबलेला होता, माझा मित्र. मग तेव्हा ते आले, लगेच गाडीला साखळी लावले. आम्ही म्हणलं की तुम्ही का लावलं साखळी? मग ते म्हणले असं असं लेनच्या बाहेर असं आहे तसं आहे. मग आणि एकतर त्यांनी 3 वेळेस अनाउन्समेंट पण नाही दिली होती. मग आम्ही म्हणलं की तुमची गाडी कुठे आहे, तुम्ही अनाउन्समेंटची गाडी? मग ते म्हणले की आमची गाडी बंद आहे, असं आहे तसं आहे. मग ठीक आहे म्हणलं. मग ते पुन्हा आम्ही व्हिडिओ चालू करून ठेवला असल्यामुळे मग ते म्हणतात की डायरेक्ट माझ्या अंगावर आला तो की व्हिडिओ बंद कर, असं का तसं का. मग मी बंद कर रे व्हिडिओ, त्याला धर रे जरा. हे पकड, नाही पकड, बंद कर व्हिडिओ, बंद कर व्हिडिओ, बंद कर व्हिडिओ, हे बंद कर रे. तो सांगितलं की बौद्धनगरचा आहे म्हणलं. मग काय मॅटर मिटवायचे ते बघू म्हणला त्यानं. मग असं या प्रकारे बोलला व मला त्यानं म्हणजे अंगावर पण आलेला आणि व्हिडिओ शिवीगाळ पण झालेली आहे माझ्यासोबत. मग त्याने म्हणला की व्हिडिओ बंद कर, कसं बंद करत नाही असं पण बोललं त्याने मला. मग एवढे करायला लागले, त्याला कळलं गेलं का? केलंय तर हे नियम मला सांग नको. तुला नियम बघायचं का? हॅलो, धमकी देतो, धमकी द्यायला तुला का धमकी मग तुझे हे करू का? नवीन आयुक्त मॅडम आलेले आहेत, मीना मॅडम. तर त्यांना तुझी काय मागणी असेल अशा प्रकरणात? तर एकतर त्यांना सस्पेंड केलं पाहिजे, कारण आणि लायसन पण रद्द केलं पाहिजे त्याचं. कारण ही माझी विनंती आहे. कारण इथं बहुतांश लोक तिथं पण होते, कारण ते कुणाचं ऐकत नव्हते. लोकांना उलट ते धमकी देत होते, तुमची बी गाडी पकडायची आहे का, असं त्यांनी बोलले त्यांनी. अशा प्रकारे लातूरमध्ये लातूर मेन शहरच नाही तर पूर्ण लातूरमध्ये पण हे असं प्रॉब्लेम होत आहे. खास करून लेडीज वगैरे त्यांना वेगवेगळ्या ट्युनिंग मध्ये ते असं बोलत आहेत. मग त्याच्यामुळे यांचं लायसन रद्द केलं पाहिजे ही मी महानगरपालिकेला विनंती करतो.